नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी वाणिज्य विषय SP चिटणीसाची कार्यपद्धती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 4चं नाव आहे कंपनी स्थापने संबंधित दस्तऐवज. या पाठामध्ये विविध दस्तऐवजाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण कंपनीच्या नोंदणीच्या वेळी जे दस्तऐवज सादर करावे लागतात त्या दस्तऐवजाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर कंपनी नोंदणीसाठी पुढील प्रमाणे दस्तऐवज हे सादर करावे लागतात, जसे घटनापत्रक, नियमावली. तसेच सार्वजनिक कंपनी ही भांडवल उभारणीसाठी जनतेला आव्हान करत असते आणि जनतेला भाग, कर्ज रोखे असेल इत्यादी खरेदीसाठी आवाहन करत असते. आणि सार्वजनिक कंपनीने भांडवल उभारणीसाठी जनतेला भाग असेल, कर्ज रोखे असेल इत्यादी खरेदी करण्यासाठी केलेले आवाहन म्हणजेच माहितीपत्रक असते. आणि त्याला काय म्हणतात? माहितीपत्रक असे म्हणतात. जनतेला भाग असेल, कर्ज रोखे असेल खरेदी करण्यासाठी केलेले आवाहन त्याला माहितीपत्रक असे म्हणतात. तर या प्रकरणामध्ये आपल्याला विविध दस्तऐवजाचा अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला अभ्यासायचं आहे घटनापत्रक. तर कंपनी स्थापने संबंधित दस्तऐवज, त्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे घटनापत्रक. तर घटनापत्रक म्हणजे काय? तर हा कंपनीचा प्राथमिक दस्तऐवज आहे. सर्वप्रथम कंपनीला कोणता दस्तऐवज तयार करावा लागतो? तर तो घटनापत्रक तयार करावा लागतो. तर घटनापत्रक हा कंपनीचा प्राथमिक दस्तऐवज आहे, कारण हे ज्या कंपनीसाठी तयार केले जाते त्या कंपनीचा उद्देश दर्शवते. हे घटनापत्रक ज्या कंपनीसाठी तयार केले जाते त्या कंपनीचा उद्देश दर्शवते. नेमका त्या कंपनीचा उद्देश काय आहे हे घटनापत्रकावरून समजते. तसेच घटनापत्रक कंपनीची कार्यकक्षा निश्चित करते. कंपनीची जी कार्यकक्षा आहे हे निश्चित कोणता दस्तऐवज करते? घटनापत्रक. तर घटनापत्रकाची व्याख्या. घटनापत्रक व्याख्या. तर कंपनी कायदा 2013 कलम 2 कंसामध्ये 56 यानुसार घटनापत्रकाची व्याख्या केलेली आहे. तर घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेल्या किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा त्यापूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज. कंपनी कायदा 2013 कलम 2 कंसामध्ये 56 नुसार या कायद्यानुसार तयार केलेले घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेल्या किंवा वेळोवेळी कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज म्हणजेच घटनापत्रक. तसेच घटनापत्रक हा कायदेशीर दस्तऐवज आहे. कायद्यानुसार तयार केलेला तो दस्तऐवज आहे. घटनापत्रक कसा दस्तऐवज आहे? घटनापत्रक हा कायदेशीर दस्तऐवज आहे. कायद्यानुसार तो दस्तऐवज तयार केलेला असतो, तयार केला जातो. तसेच प्रत्येक कंपनीद्वारे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार तयार केले पाहिजे. बघा, घटनापत्रक हे प्रत्येक कंपनीसाठी कंपनी कायदा 2013 नुसार 13च्या तरतुदीनुसार हे घटनापत्रक तयार केले पाहिजे. तसेच नंबर 2 व्याख्या आहे, ती आहे लॉर्ड कॅरेन्स. तर लॉर्ड कॅरेन्स यांनी घटनापत्रकाची व्याख्या केलेली आहे. घटनापत्रक म्हणजे कंपनीची सनद. घटनापत्रक म्हणजे काय? घटनापत्रक म्हणजे कंपनीची सनद ज्यामध्ये कंपनीचे अधिकार आणि मर्यादा निश्चित केलेले असतात. घटनापत्रक म्हणजे कंपनीची सनद आणि ज्यामध्ये अधिकार आणि मर्यादा ह्या निश्चित केलेल्या असतात. लॉर्ड
कॅरेन्स ह्या व्याख्येनुसार काय आपल्याला समजते, तर घटनापत्रक हे कंपनीची सनद आहे, कंपनीची काय आहे, सनद आहे, आणि ज्यामध्ये कंपनीचे अधिकार आणि मर्यादा निश्चित केलेले असतात. कंपनीचे काय अधिकार आहेत, कंपनीच्या काय मर्यादा आहेत, तर ह्या घटनापत्रकामध्ये त्या निश्चित केलेले असतात, त्याला घटनापत्रक असे म्हणतात. तर यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे घटनापत्रकाची वैशिष्ट्ये. तर घटनापत्रक वैशिष्ट्ये, तर पहिलं वैशिष्ट्य आहे, हे कंपनीचे प्राथमिक दस्तऐवज आहे ज्यामध्ये कंपनीचा हेतू व उद्दिष्टे नमूद केलेली असतात. पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलं, तर पहिलं वैशिष्ट्य आहे घटनापत्रक हा प्राथमिक दस्तऐवज आहे, प्रथम तयार केलेला तो दस्तऐवज आहे, म्हणून त्याला प्राथमिक असे म्हणतात. याच्या अगोदर कुठलाही दस्तऐवज कंपनी तयार करत नाही. प्राथमिक दस्तऐवज हा कंपनीचा घटनापत्रक असतो, आणि यामध्ये कंपनीची जे उद्दिष्टे असतात ती ह्या घटनापत्रकात नमूद केलेली असतात. कंपनीचं नेमके काय उद्दिष्ट आहे, जशी मुख्य उद्दिष्टे असतात, पूरक उद्दिष्टे असतात, याप्रमाणे अनेक उद्दिष्ट आहेत कंपनीचे, आणि हे उद्दिष्टे यामध्ये नमूद केलेली असतात. तसेच कंपनीचा हेतू सुद्धा या घटनापत्रकामध्ये नमूद केला जातो. कंपनीचे हेतू सुद्धा या घटनापत्रकात नमूद केलेले असतात. तर पहिलं वैशिष्ट्य आहे, हे कंपनीचे प्राथमिक दस्तऐवज आहे, आणि ज्यामध्ये कंपनीचा हेतू व उद्दिष्टे नमूद केलेली असतात. नंबर 2 वैशिष्ट्य आहे, घटनापत्रक कंपनी व कंपनी बाह्य व्यक्ती जसे की भागधारक, कर्जरोखेधारक, पुरवठादार, गुंतवणूकदार यामधील संबंध स्पष्ट केलेले असतात, आणि घटनापत्रकावरून कंपनी कोणती कृती करू शकते अथवा नाही हे समजते. बघा, घटनापत्रकामध्ये भागधारक असे, जे कंपनीचे भाग विकत घेणारे व्यक्ती असतात त्यांना भागधारक असे म्हणतात. तसेच कर्जरोखेधारक असतील, कंपनीला कर्जाचा पुरवठा करणारे जे लोक असतात त्यांना कर्जरोखे असे म्हणतात. तर कर्जरोखेधारक असतील, पुरवठादार असतील, कंपनीला पुरवठा करणारे लोक असतात त्यांना पुरवठादार असे म्हणतात, ते वारंवार कंपनीला पुरवठा करत असतात. तसेच गुंतवणूकदार, कंपनीमध्ये योग्य गुंतवणूक करणारे जे लोक असतात त्यांना गुंतवणूकदार असे म्हणतात, आणि ह्या मधील संबंध स्पष्ट केलेले असतात. घटनापत्रकामध्ये या संबंधित सर्व जे काय संबंध असतील हे स्पष्ट केलेले असतात, कंपनी आणि कंपनी बाह्य संबंध. तर नंतर आहे, घटनापत्रकावरून कंपनी कोणती कृती करू शकते किंवा कोणती कृती करू शकत नाही हे घटनापत्रकावरून समजते. कंपनी नेमकी काय करू शकते, कोणती कृती पार पाडू शकते, कोणती कृती कंपनी करू शकत नाही, याची सर्व नोंद कशात केलेली असते, तर कंपनीच्या घटनापत्रकामध्ये ही नोंद केलेली असते. तसेच नंतरचं वैशिष्ट्य आहे, आणि ते म्हणजे प्रत्येक कंपनीस घटनापत्रक तयार करावे लागते. प्रत्येक कंपनीला घटनापत्रक हा दस्तऐवज तयारच करावा लागतो. कोणतीही कंपनी ह्या दस्तऐवजापासून वंचित राहू शकत नाही. घटनापत्रक तयार केले नाही तर ते चालू शकत नाही. म्हणून प्रत्येक कंपनीला घटनापत्रक तयार करणे हे काय आहे, आवश्यक आहे. प्रत्येक कंपनीला घटनापत्रक हे तयारच करावे लागते. तसेच कंपनीच्या नोंदणीसाठी, नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ते नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावे लागते. कंपनीची नोंदणी करायची असेल तर घटनापत्रक हे आवश्यक आहे. कंपनीची नोंदणी करण्यासाठी, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घटनापत्रक हा दस्तऐवज महत्त्वाचा आहे, तो आवश्यक आहे. कंपनीच्या नोंदणीसाठी, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी
नोंदणी अधिकाऱ्याकडे घटनापत्रक हे दाखल करावे लागते. नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केले जाते, सादर करावे लागते. नंतरचं वैशिष्ट्य आहे घटनापत्रक कंपनीचे प्रवर्तक तयार करतात. कंपनीसाठी झगडणारे जे लोक असतात, कंपनी स्थापनेसाठी पुढाकार घेणारे जे लोक असतात ते म्हणजे कोण? प्रवर्तक. आणि कंपनीचे प्रवर्तक जे असतात ते घटनापत्रक हा दस्तऐवज तयार करतात. तसेच घटनापत्रकावर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 सभासदांच्या सहीची आवश्यकता असते. बघा, सार्वजनिक जर कंपनी असेल तर सार्वजनिक कंपनीचे जर घटनापत्रक असेल तर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 सभासदांच्या सहीची आवश्यकता असते. खाजगी कंपनी जर असेल घटनापत्रकावर 2 सभासदांच्या सहीची आवश्यकता आहे. सार्वजनिक कंपनी जर असेल तर 7 सभासदांच्या सहीची आवश्यकता आहे. तसेच एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची गरज असते. घटनापत्रकावर सही जर घ्यायची असेल एक व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासदांची सहीची आवश्यकता असते. लक्षामध्ये सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासदांची सहीची आवश्यकता असते. खाजगी कंपनीसाठी 2 सभासदांच्या सहीची आवश्यकता असते आणि एक कंपनीसाठी 1 सभासदांची सही आवश्यक असते. तुम्हाला मी 3 कंपन्या सांगितल्या, सार्वजनिक कंपनी, खाजगी कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी आणि त्या कंपनीचं घटनापत्रक. तर सार्वजनिक कंपनीच्या घटनापत्रकावर 7 सभासदांच्या सह्याची आवश्यकता असते. खाजगी कंपनीच्या घटनापत्रकावर 2 सभासदांच्या सहीची आवश्यकता असते आणि एक व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासद सहीची आवश्यकता असते. नंतरचं वैशिष्ट्य आहे तसेच प्रत्येक सभासदांनी आपण किती भाग खरेदी करणार आहोत हे नोंदविणे कंपनी कायदा 2013 नुसार आवश्यक आहे. सभासदांनी किमान 1 भाग तरी घेणे आवश्यक असते. बघा, प्रत्येक सभासदांनी किती भाग खरेदी करणार आहे हे सुद्धा नोंदवणे आवश्यक आहे. कंपनी कायदा 2013 नुसार ही नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच किमान 1 भाग तरी आवश्यक असते. तसेच सभासदांनी किमान 1 भाग तरी घेणे आवश्यक असते आणि या सभासदांनी 1 तरी भाग घ्यावा लागतो आणि 1 तरी भाग घेणे या सभासदांना आवश्यक असते. नंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे घटनापत्रकातील समाविष्ट कलमे. तर घटनापत्रकामध्ये कोणकोणत्या कलमाचा समावेश होतो, कोणकोणते कलमे समाविष्ट असतात, त्यामध्ये सर्वप्रथम कलम आहे ते म्हणजे नाव कलम. तर नाव कलमाचा समावेश घटनापत्रकामध्ये केलेला असतो. नंबर 2 आहे स्थळ कलम, म्हणजे नोंदणीकृत स्थळ कलम असते आणि हे नोंदणीकृत कलम सुद्धा या घटनापत्रकामध्ये समावेश असतो. नंतर आहे उद्देश कलम. उद्देश कलमाचा सुद्धा समावेश घटनापत्रकामध्ये केलेला असतो. तसेच जबाबदारी कलम, जबाबदारी कलमाचा समावेश सुद्धा घटनापत्रात केलेला असतो. नंतर आहे भांडवल कलम. भांडवल कलमाचा समावेश सुद्धा घटनापत्रात केलेला असतो. नंतर आहे संघटन कलम. तर संघटन कलमाचा समावेश सुद्धा घटनापत्रकामध्ये हा केलेला असतो. तसेच नंतरचं वैशिष्ट्य आहे घटनापत्रक कंपनीचे स्वरूप उद्देश निश्चित करते, त्यामुळे त्यात बदल करणे सोपे नाही. प्रत्येक कलमात बदल करण्यासाठी विशिष्ट तरतुदी आहेत. बघा, घटनापत्रकात किंवा घटनापत्रक कंपनीचे स्वरूप आणि उद्देश निश्चित करते. घटनापत्रक कंपनीचे स्वरूप काय आहे, कंपनीचे उद्देश काय आहे हे निश्चित करते आणि हे निश्चित असल्यामुळे, निश्चित केल्यामुळे त्यात बदल करणे सोपे नाही. घटनापत्रकात बदल करणे सोपे नाही. तसेच प्रत्येक कलमात बदल जर करायचा असेल तर विशिष्ट तरतुदी आहेत.
कलमामध्ये जर बदल करायचा असेल तर विशिष्ट तरतुदी आहेत, आणि विशिष्ट तरतुदीनुसारच ह्या कलमामध्ये बदल केला जातो. तसेच नंतरचं वैशिष्ट्य आहे कंपनी कायदा 2013च्या तरतुदी बाहेरची कोणतीही बाब घटनापत्रकात समाविष्ट करता येत नाही. बघा, कंपनी कायदा 2013च्या तरतुदी बाहेरची कोणतीही बाब घटनापत्रकामध्ये समाविष्ट करता येत नाही. कोणतीही बाब जर असेल बाहेरची तर ती यामध्ये घटनापत्रकामध्ये समाविष्ट करता येत नाही. कंपनी कायदा 2013च्या तरतुदी बाहेरची कोणतीही बाब घटनापत्रकामध्ये समाविष्ट करता येत नाही. नंतरचं वैशिष्ट्य आहे घटनापत्रकाचा आधार धरूनच कंपनी कोणतीही कृती करते. कंपनी कोणतीही जर कृती करायची असेल कंपनी कशाचा आधार घेते? घटनापत्रकाचा. घटनापत्रकाच्या बाहेर जाऊन कंपनी कोणतीही कृती करू शकत नाही. कोणतीही कृती कंपनीला करता येत नाही. घटनापत्रकाला धरूनच कंपनी कोणतीही कृती जर करायची असेल घटनापत्रकाला धरूनच ती कृती करत असते. तसेच घटनापत्रकात दिलेल्या अधिकाराव्यतिरिक्त कोणतीही कृती अधिकार कक्षेबाहेरील मानली जाते. घटनापत्रकात व्यतिरिक्त कोणतीही कृती अधिकार कक्षेबाहेरील मानली जाते. बघा, घटनापत्रकाला धरूनच कंपनीला कोणतीही कृती करावी लागते आणि घटनापत्रकाच्या बाहेरची जर कृती केली तर ती अधिकार कक्षेबाहेरील समजली जाते, अधिकार कक्षेबाहेरील मानली जाते. म्हणून कंपनीला कोणतीही कृती करायची असेल तर घटनापत्रकाचा आधार हा घ्यावाच लागतो. घटनापत्रकाच्या आधाराशिवाय कंपनी कोणतीही कृती करू शकत नाही. जर कंपनीने घटनापत्रकाचा आधार घेतला नाही आणि कोणतीही कृती केली तर ती कक्षेबाहेरील कृती मानली जाते. कुठल्या अधिकार कक्षेबाहेरील कृती मानली जाते, समजली जाते. म्हणून घटनापत्रक हा कंपनीसाठी महत्त्वाचा दस्तऐवज आहे. नंतरचं वैशिष्ट्य आहे घटनापत्रक हा सार्वजनिक दस्तऐवज आहे. जे कोणी कंपनीशी करार करण्यास इच्छुक आहेत त्यांना घटनापत्रकातील तरतुदीची माहिती असणे आवश्यक आहे. बघा, घटनापत्रक हा कसा दस्तऐवज आहे? सार्वजनिक दस्तऐवज आहे. सर्वांसाठी तो खुला दस्तऐवज आहे. सर्वांना घटनापत्रक हे पाहता येते. लक्षामध्ये, तर जे कोणी कंपनीशी करार करण्यास इच्छुक आहेत त्यांना घटनापत्रकातील तरतुदीची माहिती असणे आवश्यक आहे. ज्यांना कंपनीशी करार करायचा असेल, ज्यांना कोणाला कंपनीशी करार करायचा असेल, करार करण्यास ते इच्छुक असेल, असे कोणी जे असतील तर त्यांना कोणत्या दस्तऐवजाची माहिती असणे आवश्यक आहे? तर घटनापत्रक या दस्तऐवजाची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच नंतरचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रक तयार करताना तक्ता अ, ब, क, ड, ई नमुन्यात कंपनीच्या प्रकारानुसार तयार केले पाहिजे. बघा, कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रक जर तयार करायचे असेल तर ते तयार करताना तक्ता अ, ब, क, ड आणि ई नमुन्यात कंपनीच्या प्रकारानुसार, कंपनीचा प्रकार कोणता आहे, कंपनीच्या प्रकारानुसार तयार केले पाहिजे. कंपनीच्या प्रकारानुसार ते तयार केले पाहिजे. तर जसे घटनापत्रकाचा नमुना, तर घटनापत्रक कायदा 2013 नुसार घटनापत्रक नमुना हा कंपनीच्या प्रकारावर अवलंबून असतो. ते प्रकार पुढील प्रमाणे आहेत. जसे तक्ता अ, तर भागांनी मर्यादित कंपनीचे घटनापत्र. तक्ता ब, हमीने मर्यादित भाग भांडवल नसलेल्या कंपनीचे घटनापत्र. नंबर क, तक्ता क, तर हमीने मर्यादित भाग भांडवल असलेल्या कंपनीचे घटनापत्र. तसेच तक्ता क, हमीने मर्यादित
भाग भांडवल असलेल्या कंपनीचे घटनापत्र. तक्ता ब काय सांगितलं मी? हमीने मर्यादित म्हणजेच भाग भांडवल नसलेल्या कंपनीचे घटनापत्र. तक्ता ड अमर्यादित कंपनीचे घटनापत्र म्हणजेच भाग भांडवल नसलेल्या. आणि तक्ता ई म्हणजेच अमर्यादित कंपनीचे घटनापत्र भाग भांडवल असलेले. तर अशा प्रकारे तक्त्यामध्ये अशा कंपनीचा प्रकार असतो आणि त्यानुसार ते अ ब क ड ई नमुन्यात कंपनीच्या प्रकारानुसार घटनापत्रक हे तयार केले पाहिजे. तर यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे घटनापत्रकातील विविध कलमे आणि तरतुदी. तर घटनापत्रकातील विविध कलमे. विविध कलमे आहे. पहिला कलम आहे नाव कलम. तर घटनापत्रकामध्ये विविध कलमांचा समावेश होतो. तुम्हाला मी पहिल्यांदा पण सांगितलं वैशिष्ट्यामध्ये नाव कलम असते, स्थळ कलम, उद्देश कलम, जबाबदारी कलम, भांडवल कलम आणि संघटन कलम या सर्व कलमांचा समावेश घटनापत्रकामध्ये केलेला असतो. त्यामध्ये आपल्याला पहिले कलम अभ्यासायचे आहे आणि ते म्हणजे नाव कलम. तर नाव कलम तर या कलमामध्ये कंपनीचे नाव नमूद केलेले असते. नाव कलमामध्ये कंपनीचे नाव हे नमूद केलेले असते. कंपनी त्याच्या सदस्यापासून वेगळी एक कायदेशीर संस्था आहे. कंपनी ही त्याच्या सदस्यापासून काय आहे? एक वेगळी संस्था आहे. सदस्य आणि कंपनी हे वेगवेगळे आहेत. तर कंपनी ही सदस्यापासून वेगळी संस्था आहे. तसेच ते स्थापित करण्यासाठी त्याचे स्वतःचे नाव असणे गरजेचे आहे. आणि जर कंपनी स्थापित करायची असेल तर कंपनीला स्वतःचे नाव असणे आवश्यक आहे आणि ते नाव प्रवर्तक ठरवतात. आणि हे कंपनीसाठी जे प्रयत्न करणारे लोक असतात कोण? प्रवर्तक. आणि हे कंपनीचे नाव कोण ठरवितात? तर कंपनीचे प्रवर्तक हे कंपनीचे नाव ठरवितात. तसेच कंपनीच्या नावाची निवड करताना पुढील मुद्दे विचारात घ्यावे लागतात. कंपनीच्या नावाची जर निवड करायची असेल तर कोणत्या मुद्द्याचा विचार हा करावा लागतो? त्यामध्ये पहिला मुद्दा आहे अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले नाव कंपनीसाठी घेता येत नाही. बघा, अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव, समजा एखाद्या बऱ्याच कंपन्या ह्या अस्तित्वात असतात आणि त्या कंपनीच्याच नावासारखं नाव हे परत घेता येत नाही, नाव ठरविता येत नाही. म्हणजेच अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले नाव कंपनीसाठी घेता येत नाही. म्हणजे पूर्वीच्या एखादी कंपनी असेल त्या कंपनीच्या नावासारखंच नाव हे घेता येत नाही किंवा त्या नावाशी साम्य असलेलं नाव सुद्धा घेता येत नाही. तसेच नंबर 2 आहे नावात असा कोणताही शब्द नसावा ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असेल. बघा, नावात असा कोणताही शब्द नसावा ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असेल आणि त्या शब्दाचा वापर करून तो गुन्हा ठरेल असा कोणताही शब्द त्या नावात नसावा. म्हणजे नावात असा कोणताही शब्द नसावा ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असेल. म्हणजे कंपनीचं नाव शोधत असताना, नाव ठरवित असताना ते कायद्याचा आधार घेऊनच शोधावे लागते, ठरवावे लागते. ते नाव ठरवल्यानंतर, नाव शोधल्यानंतर त्यात कोणताही गुन्हा होणार नाही ही काळजी घ्यावी लागते. नंतर नंबर 3 आहे नाव किंवा नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा. बघा, कंपनीचं नाव असेल किंवा नावातील एखादा शब्द असेल तर लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा. लोकांचे जे समूह असतात त्यांना उद्देशून त्रासदायक नसावा. म्हणजेच कंपनीच्या नावाचा कोणालाही त्रास होणार नाही असा कंपनीचे नाव पाहिजे किंवा कंपनीच्या नावातील शब्द पाहिजे. म्हणजे कंपनीचं नाव आणि कंपनीच्या नावातील शब्द हे त्रासदायक करणार नाही असे शब्द, असे कंपनीचे नाव ठरविले
पाहिजे किंवा ते ठरवावे लागते. तसेच नंबर 4 आहे आणि ते म्हणजे नाव अनुचित प्रतिबंध कायदा 1950च्या तरतुदीचे उल्लंघन करणारा नसावा. बघा, कंपनीचे नाव हे ठरवित असताना ते चांगले ठरवावे लागते. तसेच अनुचित प्रतिबंध कायदा 1950च्या तरतुदीचे उल्लंघन करणारा नसावा. अनुचित प्रतिबंध कायदा 1950च्या तरतुदीचे उल्लंघन करणारा कंपनीचं नाव नसावे किंवा कंपनीचा शब्द नसावा. तसेच नंतर नंबर 5 आहे नाव कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्क व्यापारी मानसारखे नसावे. कंपनीचे जे नाव आहे ते हे व्यापारी मानक असतात किंवा व्यापारी जे ते ट्रेडमार्क असतात त्यासारखे नसावे, वेगळे असावे. ट्रेडमार्क किंवा व्यापारी मानकपेक्षा वेगळे असावे. ट्रेडमार्क सारखे कंपनीचे नाव नसावे. नंतर आहे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदासारख्या संस्थांशी संबंध जवळीक दाखवील असे नाव कंपनीला स्वीकारता येणार नाही. बघा, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा जिल्हा परिषद असेल, या संस्थांची संबंध जवळीक दाखवील असे नाव कंपनीला स्वीकारता येणार नाही. तसेच भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत शेवटचा शब्द मर्यादित असावा. त्याचप्रमाणे भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीसाठी खाजगी मर्यादित असणे असे लिहिणे आवश्यक आहे. आणि व्यक्तिगत कंपनीच्या बाबतीत नावानंतर कंसात एक व्यक्ती कंपनी असे लिहिणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ आहे टाटा स्टील लिमिटेड, स्मार्ट सर्व्हिस प्रा लिमिटेड, OPC म्हणजे एक व्यक्ती कंपनी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनी स्थापने संबंधित दस्तऐवज या पाठामधील घटनापत्रक या दस्तऐवजाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. आणि त्यामधील जे कलमे असतात त्यापैकी नाव कलम या कलमाचा सविस्तर आज आपण अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.